तुम्हाला जर टेन्शन हवं असेल, तुम्हाला जर त्रास हवा असेल, पश्चाताप हवा असेल, स्वतःचं नुकसान व्हावं असं वाटत असेल, स्वतःचे पैसे बर्बाद व्हावेत असं सुद्धा वाटत असेल, तर फक्त एक छोटंसं चिटुकलं काम करायचं. आपल्या मित्रांना किंवा आपल्या नातेवाईकांना उसने पैसे द्यायचे. म्हणजे ते पैसे तर आपल्याला माघारी मिळणार नाहीतच, पण वर सांगितलेले जे लाभ आहेत, आत्ता सांगितलेले जे लाभ आहेत ना, ते सुद्धा अगदी सहज मिळतात. आता या विषयावरती आपण शेवटी बोलणार आहोत आणि ही सुरुवात मी अशी का केली ही आपल्याला आजची स्टोरी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. सांगली या ठिकाणचं कुपवाड हा भाग आहे आणि त्या ठिकाणी कापसे प्लॉट नावाचा भाग आहे आणि या भागामध्ये प्रशांत महादेव नवाळे नावाचे गृहस्थ राहत आहेत. त्यांचं वय साधारणपणे 48-50च्या आसपासचं आहे आणि याच भागामध्ये चांद शेख नावाचा एक तरुण आहे. त्याचं वय साधारण 29-30 वर्षाचं आहे आणि प्रशांत आणि चांद हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि एकमेकांच्या सुखदुःखामध्ये ते सामील होत आहेत. एकमेकांबरोबर ते अत्यंत चांगले त्यांचे संबंध आहेत आणि प्रशांत यांनी बामनोली नावाचा जो भाग आहे त्या भागामध्ये म्हणजे बामनोली आणि कुपवाड या रोडवरतीचा जो भाग आहे त्या ठिकाणी कोकरे यांचे 2 गाळे होते. त्या गाळ्यांमधला एक गाळा जो आहे तो यांनी साधारण 1.5 वर्षापूर्वी भाड्यानं घेतलेला होता आणि या ठिकाणी ऑनलाईन व्हिडिओचा गेम चालत होता किंवा त्यांचं ते काम त्या ठिकाणी चाललं होतं. आता माध्यमातून अशी सुद्धा माहिती समोर आलेली होती की या ठिकाणी ऑनलाईन लॉटरी सेंटर चालत होतं. आता जे काही चालत होतं ते चालत होतं पण ऑनलाईन चालत होतं एवढं याच्यातनं लक्षात येतं. तर प्रशांत यांचा अशा पद्धतीनं व्यवसाय चाललेला होता, काम चाललेलं होतं आणि त्यांचा मित्र जो आहे चांद त्याचं चिकनचं दुकान होतं आणि हे दोघंही काम करत होते. त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता आणि अनेक काही काळापासून यांची चांगली मैत्री होती आणि प्रशांत जे आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती आणि त्यामुळे प्रशांत कधी वेळ लागली तर चांदला आर्थिक मदत करत होते, पैसे देत होते आणि अशी माहिती समजते की या चांदला त्यांनी 80,000 रुपये दिलेले होते. आता ज्यावेळेस हे पैसे त्याला दिले होते त्यावेळेस मग काहीतरी अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, त्यामुळे ह्यानं ते पैसे घेतलेले होते. पण मी आता तुला अडचणीमध्ये मदत करतोय, तुझ्या प्रॉब्लेमला मदत करतोय, तुला ज्यावेळेस आवश्यकता आहे त्यावेळेस मी तुला देतोय, त्यामुळे ठराविक मुदतीमध्ये मला ते पैसे माघारी वगैरे दे. अशा पद्धतीनं यांचं हे सगळं मुदत वगैरे ठरलेली किंवा त्यांचं ते मैत्री खातर हे सगळं बोलणं झालेलं. पण यांची जी काही पैसे देण्याची मुदत होती ती मुदत संपलेली होती तरी पण चांदनं माघारी पैसे दिलेले नव्हते. आता यावेळेस प्रशांत यांनी पैशाची मागणी केली की बाबा मी तुला पैसे दिले होते, तुझ्या वेळेला दिले होते आणि आता मात्र तू माझे पैसे माघारी देत नाही आहेत, त्यामुळे तू पैसे माघारी दे अशी त्यांनी मागणी केलेली. पण ह्याची पण अडचण आहे आणि म्हणजे अडचण होती चांदची, त्यामुळे चांदनं सांगितलं की माझी अडचण आहे, मी काही दिवसानंतर देतो. त्यानंतर मग काही दिवस गेले, परत मुदत जी होती ती संपली, मग ह्यानं परत मुदत मागितली, पुढं काही दिवस गेले अजून, असं करत करत काही काळ याच्यामध्येच गेलेला होता. हे पैशाची मागणी करत होती आणि तो मुदत मागत होता, आपली अडचण सांगत होता, कारण त्याला अडचण अशी होती तो पैसे देऊ शकत नव्हता. आता एका बाजूला प्रशांतला पैशाची गरज आहे तर ते चांदला पैसे मागत होते, पण ही मुदत जी आहे ती पुढं पुढं सरकत होते आणि या गोष्टीवरून म्हणजे एकाचे पैसे आहेत तो मागतो आहे आणि दुसऱ्याकडे ते आहेत, तर त्या दोघांच्या मध्ये खटके उडायला सुरुवात झाली. काल परवापर्यंत जे मित्र होते ते आता एकमेकांबरोबर वाद घालायला लागले, एकमेकांबरोबर भांडण करायला लागले. एकाला वाटत होतं म्हणजे पैसे घेणाऱ्याला वाटत होतं की मी अडचणीत आहे, मी पैसे देऊ शकत नाही, पण तरी पण हा समोरचा माणूस मला पैसे मागतो आहे, आता माझ्याकडे पैसेच नाही आहेत तर मी देणार काय. आता ज्यानं पैसे दिलेले आहेत त्याला असं वाटत होतं की बाबा पैसे माझे आहेत, कष्ट मी केलेले आहेत, माझ्या कष्टाचे पैसे आहेत आणि मीच जर अडचणीमध्ये असताना माझे पैसे जर मलाच उपयोगी पडत नसतील तर मात्र मग मला त्या पैशाचा उपयोग काय, म्हणजे माझेच पैसे माझ्या अडचणीमध्ये उपयोग येत नाही आणि मी मात्र ह्याला ऐन वेळेला पैसे दिलेले होते आणि माझाच पैसा एवढा मोठा संघर्ष करून मिळवलेला आहे किंवा कष्टानं मिळवलेला आहे आणि तो आपल्याला मिळत नाही, ह्यामुळे ही तळमळ जी आहे ती तळमळ आणि याच्यातनं निर्माण झालेला हा संघर्ष होता. अशा पद्धतीनं 2 मित्रांच्या मध्ये हा संघर्ष सुरू झालेला होता. शब्दानं शब्द वाढत होता. कालचे मित्र हे आजचे शत्रू बनलेले होते आणि या गोष्टीमध्ये या चांदला प्रशांतचा इतका राग आलेला होता, त्यांच्याबद्दलचा इतकं त्याच्या मनामध्ये असं म्हणजे चुकीची भावना निर्माण झालेली होती की या व्यक्तीनं प्रशांत यांची हत्या करायची असं ठरवलेलं होतं चांदनं.
तारीख आहे 18 मे 2022, वार होता बुधवार, वेळ साधारण दुपारच्या 1च्या आसपासची होती आणि प्रशांत त्यांचं जे शॉप आहे किंवा त्यांचं जे दुकान आहे, गाळा जो आहे त्या गाळ्यामध्ये बसलेले होते आणि यावेळेस त्यांच्याकडे चांद आला. चांद आल्यानंतर या दोघांच्यामध्ये प्रचंड वादावादीला सुरुवात झाली होती आणि ही वादावादी ही तेवढ्यापुरती बोलण्यात मर्यादित राहिली नाही, तिचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि चांदने सुरा बाहेर काढला आणि प्रशांत यांच्यावरती वार करायला सुरुवात केली. सपासप त्यांच्या छातीवरती वार केले, त्यांच्या पोटावरती वार केले. आता या सगळ्यामुळे गोंधळ उडालेला आहे, आरडाओरडा झालेला आहे. आजूबाजूचे लोक सुद्धा धावत आलेले आहेत आणि प्रशांत या ठिकाणी जखमी झालेत, खाली कोसळलेले आहेत आणि त्यांना वरती जो वार करणारा चांद आहे तो तिथून निघून गेलेला आहे. आता बाजूची लोक आलेली होती. त्यानंतर कुपवाड MIDC जे आहे त्या ठिकाणचे पोलीस त्यांना कळवण्यात आलं. पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि प्रशांत यांना मिर्झापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावरती उपचार चालू होते आणि त्याच वेळेस त्यांचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि प्रशांत यांचे पुत्र प्रथमेश यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आणि संशयित आरोपी चांद शेख हा स्वतः पोलिसांमध्ये हजर झाला अशी पण माहिती समोर आलेली होती. आता या घटनेमध्ये एका मित्रानं दुसऱ्या मित्राला पैसे दिले होते, पण ते पैसे वेळेत माघारी मिळाले नाहीत आणि यामुळे त्या दोघांच्यामध्ये वाद झाला आणि या वादातून एकाची हत्या झाली. आता जी माहिती माध्यमातून समोर आलेली होती ती माहिती फक्त मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. आता ही हत्या जी आहे ती याच कारणाने झाली की इतरही काही कारणं होती याबाबतची. आता म्हणजे जे माध्यमातून समोर आलं ते फक्त मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. कदाचित या पाठीमागं आता तपास चाललेला आहे, कदाचित वेगळी माहिती नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. तर अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत म्हणजे पैशावरून जे वाद होण्याच्या घटना आहेत त्या अनेक आपण ऐकलेल्या आहेत, अनेक पाहिलेल्या असतील. आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला फार मोठा धडा मिळतो, कारण आता या प्रकरणात जे घडलं त्यावरती सन्माननीय न्यायालय जे आरोपी आहेत त्यांना योग्य पद्धतीनं शिक्षा करतीलच, पण आपण यातून धडा काय घ्यायचा? पहिली गोष्ट लक्षात ठेवा की पैशाची मदत, आपण काय म्हणतो की फक्त मदत पैशाचीच केली जाते असं नाही, तर पैशाची मदत करण्यापेक्षा आपला जो जोडीदार असेल, मित्र असेल, पाहुणे असतील किंवा बाकीचं कोणी असेल त्या मंडळींना अडचणीतनं बाहेर आपण कसं काढू शकू हे आपण बघितलं पाहिजे. आता एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता स्थळ आहे पुण्यामधले 2 मित्र आहेत आणि ते मित्र काहीतरी कामासाठी पुण्यामध्ये दुसरीकडे कुठेतरी गेलेले होते. आता त्यावेळेस त्यातला एक मित्र आहे तो दुसऱ्या मित्राला म्हणतो की हे बघ, माझं पाकिट जे आहे ते पाकिट घरी राहिलेलं आहे, त्यामुळे तू काय कर, मला 5,000 रुपये आत्ता दे, मी आत्ता पैसे इथं भरतो आणि त्याच्यानंतर उद्याच्याला मी तुला 5,000 रुपये देतो. त्यावेळेस तो दुसरा मित्र आहे त्या मित्रांना सांगितलं, म्हटलं हे बघ, हे 50 रुपये घे आणि तू रिक्षा कर, घरी जा, घरून ते पाकिट घे आणि माघारी ये, म्हणजे तुझं काम पण होईल, तुला पैसे पण मिळतील आणि ह्याला पैसे खर्च करायची वेळ पडणार नाही. म्हणजे लक्षात घ्या की एकतर त्याचं काम केलं, 50 रुपयामध्ये तो गेला, त्यानं आणलं, पण हेच जर समजा ह्यानं उलटा विचार केला असता की चल ह्याने पैसे मागितले, लगेच पैसे दिले आणि पैसे दिल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून लागला असता मग अरे माझे पैसे दे, हा म्हटला असता उद्या देतो, परवा देतो, मैत्री खराब झाली असती, वाद झाला असता. त्याच्यापेक्षा ह्यानं सांगितलं 50 रुपये घे आणि 50 रुपयात तुझ्या घरचे पैसे ते घेऊन ये. म्हणजे हे अशा पद्धतीनं थोडंसं समोरच्याला तर अडचणीतनं बाहेर काढायचंय, पण आपल्याकडचा पैसा पण गेला नाही पाहिजे अशा पद्धतीनं क्लुप्ती करायला सुरुवात केली पाहिजे, म्हणजे आपला मित्रसुद्धा अडचणीतनं बाहेर येईल. पुन्हा मी सांगतोय, पण आपला पैसा जाणार नाही आणि त्यामुळे मैत्री खराब होणार नाही, रिलेशन खराब होणार नाहीत. दुसरी गोष्ट की प्रत्येकाला काहीतरी अचानकपणे घटना घडतात आणि त्यामुळे पैशाची गरज असते. आता उदाहरणार्थ समजा एखादा अपघात झाला किंवा कोणाला काहीतरी आजार झाला किंवा एखादा अचानकपणे आपल्याला रोग उद्भवला, तर याच्यामध्ये गरज पडते लगेच पैशाची आणि त्यावेळेस पैसा आणायचा कुठून? आता यावेळेस आता हे काही सांगून होत नाही की बाबा आता तू आजारी पडणार आहेस किंवा त्याचा अपघात होणार आहे, हे काही सांगत नाही, म्हणजे हे काही कळत नसतं. त्याच्यामुळे हेल्थ इन्शुरन्स किंवा बाकीचा विमा वगैरे आहे ना, तर ते काढून ठेवा. म्हणजे जवळचे विमा प्रतिनिधी तुमच्याकडे असतील तर त्यांच्याशी संपर्क करा आणि चांगला प्लॅन असेल तर तो प्लॅन थोड्या पैशात नका होईना पण तो घ्या, जेणेकरून ऐन वेळेला जर काही अडचण आली तर आपल्याला आपला म्हणजे अशा पद्धतीनं कोणाला पैसे मागायची वेळ येणार नाही. आणि जर पैसे मागायची वेळ आली नाही तर मग माणसाचं आयुष्य म्हणजे अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत.
आता तिसरी गोष्ट, कधी कधी असं होतं की आपल्याला माहीत असतं आपल्याला पैसे लागणार आहेत. उदाहरणार्थ आता कॉलेजची फी भरायची, हे ऑलरेडी आपल्याला अगोदर माहीत असतं, किंवा घर घ्यायचं असेल, जमीन घ्यायची असेल, किंवा अशा काही गोष्टी असतात की ज्याच्यासाठी माहिती असतं ह्या गोष्टीसाठी पैसे लागणार आहेत आणि यावेळेस आपण त्याची अगोदरच तजवीज करून ठेवली पाहिजे. आणि जेवढी आपली ऐपत आहे तेवढाच आपण खर्चही केला पाहिजे. आणि याच्यामुळे मग कोणाकडे आपल्याला हात पसरायला लागणार नाहीत. हे एक साधं नॉर्मल गोष्ट आहे, ही आपण समजून घेतल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा काय होतं की छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण जर समजून घेतल्या तर बऱ्याच मोठ्या गोष्टी असतात किंवा बऱ्याच मोठ्या अघटित गोष्टी असतात त्या थांबवल्या जाऊ शकतात. आता हे पण एक लक्षात ठेवा की काहीही झालं तरी थोडी का होईना पण आपली बचत आपण केली पाहिजे, कारण ऐन वेळेला अडचण यायला नको. कारण ऐन वेळेला अडचणीमध्ये मित्र किंवा पाहुणे रावळे कोणीही येत नाहीत, मदतीला येतो तो फक्त पैसा. आणि कोणत्याही गोष्टीचं लाड करायचे पण पैशाचे लाड करू नका, कारण अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात. आणि पैशाचा जर कोणाशी व्यवहार करायचा असेल तर तो व्यवहार व्यवहाराने करा. हा माझा मित्र आहे, हा माझा पाहुणा आहे आणि मग मला पाहुण्यानं सांगितलंय, रावळ्यानं सांगितलंय, असं सांगितलंय, तसं सांगितलंय आणि म्हणून मी त्याला पैसे देतो किंवा हे करतो, अशा गोष्टी स्वप्नातही करू नका. जे काय करायचंय प्रॅक्टिकली मी तुला एवढं एवढं देतो, एवढं एवढं मला दे, हा झाला व्यवहार. आणि जर ते व्यवहारी वागले तर मात्र पुढचा प्रॉब्लेम जो असतो तो प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे आता म्हणजे ह्या ज्या घटना असतात त्या आपल्याला काहीतरी मार्गदर्शन देऊन जातात, सांगून जातात. आता आपण यातनं काय शिकतो आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर आता मला जाता जाता एक विनंती करायची की जी मंडळी या परिसरातले असतील, ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या परिसरातले, तर जर काय अधिक माहिती त्यांच्याकडे असेल तर ती माहिती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.